नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रंग तिच्या प्रेमाचा या कथेमध्ये. रात्रीचे 11:30 वाजले होते. मुंबईच्या त्या उंच इमारतीच्या काचेच्या खिडकीतून बाहेर पडताना आरवच्या डोळ्यासमोर संपूर्ण शहर चमकत होते. रस्त्यावरची हजारो दिव्यांची रोषणाई, दूरवरून ऐकू येणारे गाड्यांचे आवाज आणि त्याच्या हातातला कॉफीचा कप. पण एवढ्या मोठ्या शहरात असूनही आज आरवला स्वतःचं मन मात्र खूप रिकामं वाटत होतं. तो एका मोठ्या कंपनीचा मालक होता. पैसा, प्रसिद्धी, आलिशान घर, महागडी गाडी, त्याच्याकडे सगळं होतं. फक्त प्रेम नव्हतं, किंवा खरं सांगायचं तर प्रेमावर त्याचा विश्वासच उरला नव्हता. 3 वर्षापूर्वी त्याच्या आयुष्यात एक मुलगी आली होती, नैना. आरव तिच्यावर जीवापाड प्रेम करत होता. पण लग्नाच्या फक्त 8 दिवस आधी नैना त्याला सोडून दुसऱ्या मुलासोबत निघून गेली होती. त्या दिवसानंतर आरव बदलला. त्याने स्वतःभोवती एक भिंत उभी केली. कोणत्याही मुलीशी जवळीक नाही, प्रेम नाही, लग्न नाही, फक्त काम, तेवढंच. पण त्या रात्री त्याला अजिबात कल्पना नव्हती की दुसऱ्याच दिवशी त्याच्या आयुष्यात अशी एक स्त्री प्रवेश करणार होती, जिच्या एका नजरेने त्याने उभी केलेली 3 वर्षाची भिंत एका क्षणात कोसळणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आरव ऑफिसमध्ये पोहोचला. त्याची पर्सनल असिस्टंट रिया त्याच्या केबिनमध्ये आली. सर, आज 10 वाजता नवीन प्रोजेक्टची मीटिंग आहे आणि 11 वाजता मिस सायली देशमुख येणार आहेत. आरवने लॅपटॉपमधून नजर वर केली. सायली देशमुख? हो सर, आपल्या नवीन इंटिरियर प्रोजेक्टसाठी ज्या कंपनीला आपण कन्सल्टंट म्हणून घेतलंय ना, त्या कंपनीच्या क्रिएटिव्ह डायरेक्टर. आरवने काहीही न बोलता पुन्हा लॅपटॉपकडे पाहिलं. ठीक आहे. रिया बाहेर गेली. 11 वाजायला 5 मिनिटं बाकी होती. आरव एका महत्त्वाच्या रिपोर्टमध्ये गुंतला होता. तेवढ्यात केबिनच्या दारावर हलकीशी टकटक झाली. कम इन. दार उघडलं आणि आरवच्या हातातला पेन थांबला. दारात एक मुलगी उभी होती. पांढऱ्या रंगाचा साधा पण अत्यंत आकर्षक ड्रेस, खांद्यावर सोडलेले लांब केस, डोळ्यात विलक्षण आत्मविश्वास, ओठांवर हलकं स्मित. तिच्या व्यक्तिमत्वात काहीतरी असं होतं ज्यामुळे नजर तिच्यावर गेल्यावर परत येत नव्हती. मिस्टर आरव कुलकर्णी. तिचा आवाज शांत, मऊ आणि आत्मविश्वासपूर्ण होता. आरव काही क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. हो, मी सायली. ती पुढे आली. तिने हात पुढे केला. नाईस टू मीट यू. आरवने तिचा हात हातात घेतला. फक्त 2 सेकंद. पण त्या 2 सेकंदात त्यांच्या मनात काहीतरी विचित्र घडलं. तिच्या हाताचा मऊ स्पर्श, तिच्या डोळ्यातली नजर आणि तिच्या चेहऱ्यावरचं ते हलकं स्मित. आरवने लगेच हात मागे घेतला. बस. सायली समोरच्या खुर्चीवर बसली. आपल्या प्रोजेक्टची फाईल मी पाहिली आहे आणि प्रोजेक्ट मोठा आहे, पण डिझाईनमध्ये भावना नाहीत. आरवच्या भुवया उंचावल्या. भावना? हो, ती असली. घर फक्त महागड्या वस्तूंनी सुंदर होत नाही, तिथे राहणाऱ्या माणसाच्या भावना दिसल्या पाहिजेत. आरव काही क्षण शांत राहिला. तुम्ही प्रत्येक प्रोजेक्टमध्ये भावना शोधता? नाही, ती त्याच्याकडे पाहत म्हणाली. फक्त जिथे लोक राहणार असतात तिथे. आरवला तिचं उत्तर आवडलं, पण त्याने चेहऱ्यावर दाखवलं नाही. ठीक आहे, तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. सायली उठली. मग मी साईटवर जाते. आज? हो. इतकी घाई? ती पुन्हा त्याच्याकडे पाहून हसली. मला काम उद्यावर ढकलायला आवडत नाही. ती तिथून निघून गेली. दार बंद झालं. पण आरवची नजर अजूनही त्या दारावरच होती. त्याच्या मनात एक विचार फिरत होता. ही मुलगी नक्की कोण आहे? त्या दिवसानंतर सायली रोज ऑफिसमध्ये येऊ लागली. सुरुवातीला आरवला तिच्यामुळे त्रास होत होता. ती प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारायची. प्रोजेक्टच्या निर्णयांमध्ये स्वतःचं मत द्यायची. कधीकधी आरवच्या निर्णयांनाही विरोध करायची. पण हळूहळू आरवला तिच्या उपस्थितीची सवय होऊ लागली. सायली ऑफिसमध्ये आली की त्याच्या नजर नकळत तिच्याकडे जायची. ती असली
तर त्याच्या चेहऱ्यावरही नकळत हसू यायचं. ती एखाद्या गोष्टीवर रागावली की त्याला तिची समजूत घालावीशी वाटायची. आणि सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे ती एखाद्या दुसऱ्या पुरुषाशी बोलत असली की आरवच्या मनात अस्वस्थता निर्माण व्हायची. एक दिवस संध्याकाळी ऑफिसमधले सगळे कर्मचारी निघून गेले होते. सायली अजूनही काम करत होती. आरवने केबिनमधून बाहेर येत विचारलं, तुम्ही अजून गेल्या नाहीत? काम बाकी आहे. उद्या करू शकता. मला आज पूर्ण करायचं आहे. आरव तिच्या टेबलजवळ गेला. तुम्ही नेहमी एवढं काम का करता? हो. का? सायली काही क्षण शांत राहिली. कारण रिकाम्या वेळेत आठवणी खूप त्रास देतात. आरव थबकला. कुठल्या आठवणी? सायलीने त्याच्याकडे पाहिलं. त्या क्षणी तिच्या डोळ्यात पहिल्यांदा आरवला एक वेदना दिसली. पण ती लगेच हसली. काही नाही. ती फाईल बंद करत म्हणाली, मी निघते. आरव तिच्या मागे गेला. लिफ्टसमोर दोघे उभे राहिले. लिफ्ट आली. दोघे आत गेले. लिफ्टमध्ये फक्त ते दोघे होते. सायली शांत उभी होती. आरव तिच्या शेजारी उभा होता. काही क्षण शांतता होती. लिफ्ट अचानक थांबली. सायली दचकली. काय झालं? आरवने इंटरकॉमचं बटन दाबलं. लिफ्ट काही मिनिटांसाठी अडकली आहे. सायलीच्या चेहऱ्यावर चिंता उमटली. मला बंद जागेची भीती वाटते. आरवने तिच्याकडे पाहिलं. घाबरू नका, मी आहे. सायलीने त्याच्याकडे पाहिलं. दोघांच्या नजरा काही क्षण एकमेकात अडकल्या. त्या शांत लिफ्टमध्ये पहिल्यांदाच त्यांच्यातलं अंतर जणू कमी झालं. सायलीने हळू आवाजात विचारलं, तुम्ही नेहमी एवढे शांत असता? नाही. मग? तुमच्यासमोर आलो की शांत होतो. सायलीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. आरवला स्वतःच्या शब्दांची जाणीव झाली. म्हणजे तो काही बोलणार इतक्यात लिफ्ट पुन्हा सुरू झाली. सायलीने हलकंसं हसत म्हटलं, तुम्ही कधी कधी खूप विचित्र बोलता. आणि तुम्ही धोकादायक आहात. ती खळखळून हसली. त्या हास्याचा आवाज संपूर्ण लिफ्टमध्ये घुमला. आरव मात्र तिच्याकडे पाहत राहिला. त्याला जाणवत होतं, तो पुन्हा प्रेमाच्या दिशेने चालू लागला आहे. काही दिवसांनी कंपनीने सायली आणि आरवला एका रिसॉर्ट प्रोजेक्टसाठी 2 दिवस बाहेर पाठवलं. रिसॉर्ट शहरापासून दूर होता. डोंगरांच्या मध्ये पावसाळ्याची सुरुवात झाली. संध्याकाळी मुसळधार पाऊस सुरू झाला. सायली बाल्कनीत उभी राहून पाऊस पाहत होती. तिच्या केसांवर पावसाचे काही थेंब आले होते. आरव तिच्या मागे उभा होता. तुम्हाला पाऊस आवडतो? खूप. का? पावसात माणूस स्वतःला लपवू शकत नाही. आरव हसला. हे काय उत्तर? सायली त्याच्याकडे वळली. तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं तुम्ही काही लपवता. तिचं हसू थांबलं. आणि तुम्ही? मी? तुम्हीही खूप काही लपवता. आरव काही बोलला नाही. सायलीने हळूच विचारलं, तुम्ही अजूनही तुमच्या भूतकाळावर प्रेम करता? आरवच्या चेहऱ्यावर गंभीरता आली. नाही. खरंच? हो. मग तिचं नाव घेताना तुमच्या डोळ्यात अजूनही वेदना का दिसतात? आरवने तिच्याकडे पाहिलं. तुम्हाला तिचं नाव कसं माहीत? सायली शांत झाली. काही क्षणांनी ती म्हणाली, ऑफिसमध्ये सगळ्यांना माहिती आहे. आरवने नजर वळवली. नाही ना. त्याने पहिल्यांदा तिचं नाव तिच्यासमोर उच्चारलं. सायलीच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव उमटला. आरवच्या लक्षात आलं. नाही, तिने मला सोडलं. सायलीने विचारलं, तुम्ही तिला कधी माफ केलं नाही? आणि जर ती परत आली तर? मी तिला माझ्या आयुष्यात पुन्हा येऊ देणार नाही. सायलीच्या डोळ्यात अचानक अश्रू आले. पण तिने ते लपवले. का? आरव म्हणाला, कारण एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जोडता येत नाही. सायलीने हळू आवाजात म्हटलं, कधी कधी सत्य माहीत नसताना आपण एखाद्याला दोष देतो. आरवने तिच्याकडे पाहिलं. तुम्हाला काही म्हणायचं आहे? सायलीने नजर चुकवली. काही नाही. ती आत निघून गेली. आरव मात्र तिथेच उभा राहिला. त्याला जाणवलं, सायलीच्या मनात काहीतरी मोठं दडलेलं आहे. त्या रात्री आरवला झोप आली नाही. सायलीच्या प्रत्येक शब्दाचा विचार त्याच्या डोक्यात फिरत होता. कधी कधी सत्य माहीत नसताना आपण एखाद्याला दोष देतो. नेमकं ती काय जाणत होती? नैना आणि साहिलचा संबंध होता का? सकाळी त्याने सायलीला थेट विचारण्याचं ठरवलं. पण सकाळी उठल्यावर
सायली रिसॉर्टमध्ये नव्हती. तिचा फोन बंद. आरव अस्वस्थ झाला. दुपारी ती परत आली, पण तिच्या हातात एक जुनी फाईल होती. ती फाईल आरवने पाहिली. त्यावर एक नाव लिहिलं होतं, नैना देशमुख. आरवच्या पायाखालची जमीन सरकली. हे नाव तुमच्या फाईलवर का आहे? सायली काही बोलली नाही. सायली, ती त्याच्याकडे वळली. तिच्या डोळ्यात अश्रू होते. आरव, मला तुमच्याशी एक सत्य सांगायचं आहे. काय? मी या कंपनीत काम करण्यासाठी आले नव्हते. मग ती थरथरत्या आवाजात म्हणाली, मी तुमच्या आयुष्यात परत आले होते. आरव स्तब्ध झाला. काय? सायलीने आपल्या पर्समधून एक जुना फोटो बाहेर काढला. फोटोमध्ये एक तरुण मुलगी होती. आरवने फोटो हातात घेतला. त्याचा श्वासच थांबला. कोण होती ती मुलगी? पाहूया या कथेच्या पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.